नमस्कार. नोव्हेंबर महिना हा वर्ल्ड लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे. या निमित्ताने लंग कॅन्सरबद्दल पेट स्कॅन आणि त्या संयोगाने येणाऱ्या डायग्नोस्टिक गोष्टी याविषयी आपण थोडीशी माहिती करून घेऊ. भारतीय पॉप्युलेशनमध्ये लंग कॅन्सर लवकर होण्याचं प्रमाण आजकाल बरंच वाढलेलं आहे. यामागे धूम्रपान, बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण अशी अनेक कारणे असू शकतात. इतर कर्करोगांपेक्षा लंग कॅन्सरमध्ये एक युनिक प्रॉब्लेम आपल्याला बघण्यात येतो, तो म्हणजे लक्षणं येईपर्यंत जर का आपण थांबलो तर मग या लंग कॅन्सरचा ऑलरेडी प्रसार झालेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे लंग कॅन्सर भारतीय पॉप्युलेशनमध्ये खूप लवकरच्या वयामध्ये व्हायला लागले. तरुणांमध्ये किंवा मध्यमवयीन पुरुषांमध्ये याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याचा अर्थ हा कर्करोग फक्त आयुष्यच कमी करतो असं नाही, तर घरातल्या कर्त्या पुरुषाला किंवा घराची जी मुख्य व्यक्ती आहे त्याला हा कर्करोग लवकर ग्रासतो आहे. त्यामुळे हा एक फॅमिली प्रॉब्लेम, एक सामाजिक प्रश्न सुद्धा बनत चाललेला आहे. आपण बघूयात की पेट स्कॅन याच्यामध्ये कशी मदत करू शकतो. तुम्हाला माहितीच आहे की पेट स्कॅन हे कॅन्सर रुग्णांमध्ये वापरण्यात येणारं सगळ्यात अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या एका स्कॅनमध्ये डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीराची चाचणी होते आणि शरीरामध्ये कुठे कुठे कॅन्सरच्या पेशी दडून राहिलेल्या आहेत लवकर निदान. पेट स्कॅन मध्ये छोट्यात छोटी अगदी 8 मिलीमीटर पासूनची गाठ सुद्धा लवकर दिसते. त्यामुळे जर का कॅन्सरचं निदान लवकर झालं तर हा पूर्णपणे बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. कुठल्याही कॅन्सरमध्ये आपल्याला कुठली माहिती हवी असते? सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आपल्या शरीरामध्ये कर्करोग आहे का नाही. जर कर्करोग आहे तर ती गाठ कुठे आहे, त्याचं आकारमान किती आहे, त्याच्यानंतर आपल्याला माहिती लागते ज्याला आपण म्हणतो स्टेजिंग. याचा अर्थ कर्करोगाची गाठ ज्या अवयवामध्ये सुरुवात झालेली आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी बोलतो, तर फुफ्फुसाची जागा सोडून इतर कुठे आजाराचा प्रसार झालेला आहे का नाही हे आपल्याला बघावं लागतं. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे कर्करोगावर एकदा का उपचार सुरू केले की उपचार सुरू झाल्यानंतर आपला कर्करोग या ट्रीटमेंटला योग्य पद्धतीने प्रतिसाद देतो आहे का नाही हे आपल्याला बघावं लागतं. पेट स्कॅन हे असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला एका स्कॅन मध्ये लक्षात येतात. आजार कुठे आहे, आजाराचं प्रमाण, आजाराचा प्रसार आणि आजार ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देतो आहे का नाही, या सर्व गोष्टी. काही स्कॅनचं आपण उदाहरण बघूयात आज. स्पेसिफिकली फुफ्फुसाच्या कर्करोगांविषयी आपण आज फोकस करणार आहोत. हे एक 45 वर्षाचे गृहस्थ आहेत जे खोकला, यांना जवळपास 3 ते 4 महिन्यांपासून सतत खोकला येत होता आणि कर्करोगाची दाट शक्यता होती, ज्यामुळे हे आपल्याकडे स्कॅन करून घेण्यासाठी आले. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, हा आहे होल बॉडी FDG पेट स्कॅन. म्हणजे संपूर्ण शरीराची स्क्रीनिंग झालेली आहे, किंबहुना संपूर्ण शरीराचा आपण स्कॅन केलेला आहे. या ठिकाणी जो भाग तुम्ही बघत आहात हा आहे छातीचा किंवा फुफ्फुसांचा भाग आणि हे जे काळा रंग तुम्हाला जास्त दिसतो आहे याचा अर्थ या ठिकाणी आजार आहे. फुफ्फुसामध्ये आजार आहेच, सोबत या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं सिटी स्कॅन मध्ये हा आहे आपल्या हिप बोनचा भाग आहे, ज्याला आम्ही इलियाक बोन किंवा आपण ज्याला खुब्याचं हाड म्हणूयात, ते हे हाड आहे. या रुग्णाचा सिटी स्कॅन जर का तुम्ही बघितला तर हा पूर्णपणे नॉर्मल आहे या हाडाशी संबंधित. परंतु जेव्हा तुम्ही पेट स्कॅनची इमेज बघता त्याच्यात बघा या ठिकाणी हाडामध्ये आजाराचा ऑलरेडी प्रसार झालेला आहे. ही गाठ 8 मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही छोटी आहे. पेट स्कॅन हे तंत्रज्ञान सोडलं तर इतर कुठल्याही स्कॅनमध्ये ही गाठ दिसेल अशी शक्यता नाही. याचा अर्थ पेट स्कॅनद्वारे आपण पेशंटला अपस्टेज केला आहे. अपस्टेज म्हणजे पेशंटला जी शंका होती फक्त फुफ्फुसामध्ये आजार असण्याची, ती जागा सोडून हाडामध्ये सुद्धा आजार लक्षात आलेला आहे. याचा अर्थ त्याची स्टेज वाढली आणि पेशंटची ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने होणार ते पूर्णतः बदललेलं आहे. आता एक दुसरी केस आपण बघूयात. 45 वर्षाची महिला आहे. कर्करोगाचं, फुफ्फुसाच्या कर्करोगाचं ऑलरेडी निदान झालेलं आहे. या स्कॅन मध्ये आपल्याला काय दिसत आहे? मगाशीचा स्कॅन आठवा आणि आता हा स्कॅन बघा. छातीमध्ये कर्करोगाची गाठ या ठिकाणी दिसत आहे. सोबत हे जे मध्ये काळा रंग आपल्याला हा जो दिसतो आहे हा सर्व हाडांमध्ये पसरलेला, म्हणजे एकाच स्कॅन मध्ये पेशंटच्या छातीतला आजार सुद्धा तुम्हाला दिसतो आहे आणि
रुग्णाच्या हाडांमध्ये, ज्याला आपण वर्टिब्रे म्हणतो, किंवा पाठीची जी आपली हाडं आहेत, मणके जे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आजार पसरलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. हा जो रंग ज्या ठिकाणी ब्राईट आहे त्या ठिकाणी आजाराचा प्रसार झाला. जसं मी मगाशी म्हटलं की पेट स्कॅनचा वापर फक्त स्टेजिंगसाठी किंवा आजार लक्षात येण्यासाठी नाहीये, तर यामुळे आपल्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा मार्गदर्शन मिळतं, किंवा ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने करावी. रेडिएशन करायचं तर शरीराच्या कुठल्या भागाला रेडिएशन द्यायचं, किती भागाला रेडिएशन द्यायचं, किती प्रमाणात रेडिएशन द्यायचं, हे सुद्धा पेट स्कॅनद्वारे आपल्याला लक्षात येतं. तर त्याच्यासाठीचं एक उदाहरण आता आपण बघूया. साधारणतः 48 वर्षाचे हे गृहस्थ आहेत, ज्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालेलं आहे. फुफ्फुसामध्ये, उजव्या फुफ्फुसामध्ये वरच्या लोबला, म्हणजे फुफ्फुसाच्या वरच्या बाजूला आजाराची सिटी स्कॅन मध्ये मोठी गाठ दिसते आहे. हा जो एरिया दिसतोय हा तसा बऱ्यापैकी मोठा दिसतोय आणि यांना रेडिएशन ट्रीटमेंटची गरज आहे असं लक्षात येतं. अशा केसेसमध्ये चॅलेंज हे आहे की रेडिएशन देताना संपूर्ण गाठ जी आहे ती कॅन्सरचीच आहे का बाजूला नॉर्मल फुफ्फुसाचा पण काही भाग आहे ज्याच्यामध्ये कदाचित इन्फेक्शन झालेलं असू शकतं, ज्यामुळे ते गाठीसारखं दिसतं आहे. तर रेडिएशन डायरेक्ट करण्यासाठी पेट स्कॅनची कशी मदत होते ही आपल्याला या केसमध्ये दिसते. आता या ठिकाणी ही एवढी मोठी गाठ जी सिटी स्कॅन मध्ये दिसते आहे, तीच जेव्हा आपण पेट स्कॅन मध्ये ओपन करतो, मग पेट स्कॅन मध्ये बघतो, तेव्हा लक्षात येतं ही जी पूर्ण गाठ आहे ही पूर्ण गाठ ऍक्टिव्ह नाही. गाठीचा साधारण 50 ते 55% भाग, तो सुद्धा जो मेडियल साइडचा म्हणजे मधल्या बाजूचा जो रंगीत भाग आहे, याच ठिकाणी फक्त कर्करोग आहे. हा जो बाजूचा भाग आहे याला आम्ही कन्सॉलिडेशन किंवा कोलॅप्स्ड लंग असं म्हणतो. अलीकडे असलेल्या गाठीमुळे फुफ्फुसाचा पुढचा भाग जो आहे तो फक्त कोलॅप्स झालेला आहे. तर याचा अर्थ त्या ठिकाणी कॅन्सरचा आजार नाहीये, पण सिटी स्कॅन मध्ये दिसताना ती गाठ फक्त मोठी दिसते आहे. अशा वेळेस या पेशंटला रेडिएशन जे दिलं जाईल ते फक्त या रंगीत भागामध्ये जिथे आजार जास्त प्रमाणात आहे तिथे दिलं जाईल, जेणेकरून फुफ्फुसाचा जो नॉर्मल भाग आहे तो आपल्याला स्पेअर करता येतो, त्याला रेडिएशन पासून होणारी इजा आपल्याला टाळता येईल. अशा पद्धतीने पेट स्कॅन फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये स्टेजिंग, आयडेंटिफिकेशन, ट्रीटमेंट रिस्पॉन्स, रेडिएशन प्लॅनिंग या सर्व आस्पेक्ट्समध्ये किंवा या सर्व बाबींमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते. मी डॉक्टर चैतन्य बोर्डे, न्यूक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ, HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे कार्यरत आहे. पेट स्कॅन विषयी किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी आपल्याला जर का काही अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा. धन्यवाद.